2025 मध्ये CET एक्झामचे फॉर्म कधी सुरू होणार आहे अशाबद्दलचे भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलेले आहे आणि काही ठिकाणी तर असं सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं असेल की CETचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि आम्ही फॉर्म सुद्धा भरलेला आहे, परंतु अजूनपर्यंत CETचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे। फक्त CETचा जो टाइम टेबल आहे तो आलेला आहे, तर जानेवारी महिन्यामध्ये तुमचे CETचे फॉर्म सुरू होऊ शकतात याबद्दलची एक अपडेट आलेली आहे। तर बघू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी CET नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। म्हणजे आपल्याला अगोदर फॉर्म फिलअप करावे लागेल, फॉर्म फिलअप नंतरच तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम होणार आहे। तर अशाबद्दलची संपूर्ण जेही प्रोफेशनल कोर्स आहे म्हणजे व्यावसायिक कोर्स आहे त्यांना CET देणं कंपल्सरी असणार आहे आणि यामध्ये MST CETचे सुद्धा अपडेट आलेली आहे। तर बघू शकता, MST CETची नोंदणी जानेवारीमध्ये, तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेपैकी MST CET ही महत्त्वाची परीक्षा असते। या परीक्षेला दरवर्षी साधारणपणे 6 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणी करतात। या परीक्षेला महाराष्ट्रासह परराज्यातूनही नोंदणी होते। या परीक्षेसाठी नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे। MST CET PCB गटाची परीक्षा ही 9 ते 17 एप्रिल 2025ला होणार आहे, तर MST CET PCM ग्रुपची जी एक्झाम आहे ही 14 ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। तर 1 जानेवारीला तुमचे फॉर्म सुरू होऊ शकतात। संभाव्य वेळापत्रक आलेले आहे, एक्झामचे सुद्धा आलेले आहे आणि तुमचे जे फॉर्म फिलअप आहे हे 1 जानेवारीपासून सुरू होऊ शकतात अशाबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे आणि यांच्यासोबत बाकीच्या CET आहे त्यांचे सुद्धा फॉर्म फिलअप सुरू होणार आहे। MST CET मध्ये या प्रकारच्या संपूर्ण CET उपलब्ध आहे। यामध्ये LLB 3 इयर, LLB 5 इयर, MBA, MCA, B.Ed CET अशाबद्दल संपूर्ण CET यामध्ये उपलब्ध राहणार आहे। तर सर्वांची नोंदणी जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते अशाबद्दलची एक अपडेट CET डिपार्टमेंटकडून देण्यात आलेली आहे आणि एक्झाम टाइम टेबलसुद्धा दिलेला आहे। तर संपूर्ण ज्या CETचे फॉर्म असणार आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की CETचे फॉर्म कसे भरायचे आणि त्यानंतर जे ॲडमिशन काउन्सिलिंग राऊंड होणार आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। टेलिग्राम चॅनलवर सुद्धा भरपूर अपडेट असतात, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा भरपूर अपडेट दिले असतात, त्यामुळे सर्व ठिकाणी तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस झालेली नाही पाहिजे, कारण संपूर्ण अपडेट ह्या इम्पॉर्टंट असतात आणि सर्वांना टाईम लिमिट दिलेलं असते, तर त्या टाईम लिमिटमध्ये तुम्हाला संपूर्ण काम करावे लागते। तर CETबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।